नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बारीक शाबूचे सांडगे कसे बनवायचे। तर त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक शाबू घेतलेला आहे। हा शाबू आता चाळून घ्यायचा, याच्यातली पूर्ण स्टार्च काढून घ्यायचे। तर इथे पूर्णाच्या चाळणीने मी चाळत आहे। शाबू चाळून घेतलेले आहेत, बघू शकता याच्यातली पावडर निघालेली आहे। बारीक असं टार्च त्याचे कण शाबूचे। चाळून घेतलेला शाबू हा एका पातेल्यात काढून घ्यायचा किंवा एखाद्या बाउल मध्ये टाकून घ्यायचा। या शाबू मध्ये पाणी टाकून घ्यायचं। हलक्या हाताने मिक्स करून याच्यातलं पाणी काढून नितळून घेऊया शाबू, जेणेकरून शाबू मध्ये टार्च असतील ते सर्व निघून जातील। पाणी नितळून घेतलेलं आहे। परत याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे शाबू भिजण्यासाठी। व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एकसारखा शाबू करून घ्यायचा। तर इथे बघू शकता या शाबू इतकंच मी पाणी ठेवलेलं आहे, कारण हा शाबू बारीक असल्यामुळे या शाबूला पाणी जास्त लागत नाही। या शाबूच्या थोडंसंच किंचित बरच वर आलं पाहिजे पाणी, इतकं ठेवलेलं आहे। तर हा शाबू 5 ते 6 तासासाठी भिजवून घ्यायचा, नाहीतरी रात्री भिजत घालायचा आणि भिजवून घ्यायचा रात्रभर। तर आता झाकण झाकून 5 ते 6 तासासाठी भिजवून घेऊया। बघू शकता इथे 5 ते 6 तास शाबू भिजायला ठेवला होता, तो आता भिजलेला आहे। तर अगदी मोकळा असा भिजलेला आहे। तर हा भिजवलेला शाबू मोकळा करून घ्यायचा आहे। हा मोकळा केलेला शाबू एखाद्या पाटीत ओतून घ्यायचा किंवा एखाद्या बाउल मध्ये ओतून घ्यायचा। हा शाबू मी या बाउल मध्ये ओतून घेतलेला आहे। आता या बाउल मध्येच पूर्ण आणि मोकळा करून घेऊया। तर अगदी सुटसुटीत करून घ्यायचा। बघू शकता इथे अगदी मोकळा मोकळा असा करून घेतलेला आहे। या मोकळ्या केलेल्या शाबू मध्ये टाकायचं आहे सेंधव मीठ। तर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हे टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर हा शाबू वाफवून घ्यायचा आहे। शाबू वाफवण्याच्या तुम्हाला 2 टिप्स मी सांगणार आहे, त्या तुम्ही नक्की फॉलो करू शकता। टिप पहिली, बारीक साबुदाणा वाफवून घेतल्यामुळे तेलात सांडगे चौपट फुलले जातात। टिप नंबर 2, भिजलेला साबुदाणा मोकळा करून त्यामध्ये मीठ घालून वाफवून घ्यावा, म्हणजे मीठ एकसारखे साबुदाण्याला लागते। हा साबुदाणा वाफवण्यासाठी इथे मी एक भांड घेतलेला आहे पसरट, तुम्ही कोणतेही भांड घेऊ शकता पसरट। तर हा भिजवलेला साबुदाणा या भांड्यामध्ये अर्धा काढून घ्यायचा, 2 वेळा वाफवून घ्यायचा आहे। एका भांड्यामध्ये बसत नसेल तर 2 वेळा वाफवून घ्यायचा। साबुदाणा वाफवण्यासाठी एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी गरम व्हायला लागलेलं आहे। तर या कढईमध्ये एक स्टँड टाकून घेतलेला आहे, तुम्ही स्टँड ऐवजी एखादी डिश किंवा एखादी प्लेट टाकून घेऊ शकता। पाण्याला उकळी आलेली आहे। साबुदाणा टाकलेलं भांड या कढईमध्ये ठेवून घ्यायचं, वरून झाकण झाकून 2 ते 3 मिनिटं साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। गॅसची आच स्लो करून घ्यायची, जेणेकरून या कढईवरचं झाकण काढताना वाफ भाजणार नाही याचीही काळजी घ्यायची। आता आपण झाकण काढून घेऊया। बघू शकता इथे मस्तपैकी शाबू वाफवून तयार झालेला आहे। तर हा वाफवलेला शाबूचं भांड थंड करून घ्यायचं। राहिलेला साबुदाणा ही वाफवून झालेला आहे, हाही साबुदाणा थंड करून घेऊया। सांडग्यामध्ये टाकायला मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत कच्चे। तर याची साल काढून घेऊया। साल काढून बटाटा घेतलेला आहे, हा बटाटा आता किसून घेऊया। बटाटा किसण्यासाठी इथे मी एका परातीत पाणी घेतलेलं आहे। बटाटा किस काळा पडू नये म्हणून या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। बटाटा किसण्याच्या मी तुम्हाला खास
टिप्स देणार आहे। टिप्स पहिली तर बटाटा किसण्यासाठी आपल्याला खिसणी मोठी घ्यायची आहे, जेणेकरून खिस आपला मोठा पडेल। तर इथे मी मोठी खिसणी घेतलेली आहे। तर इथे बघू शकता या साईडला बारकी आहे, तर आपल्याला मोठा खिस किसून घ्यायचा आहे। टिप्स दुसरी तर मोठा खिस किसून घेतल्यामुळे तेलामध्ये छान फुलला जातो, त्याच्यामुळे मोठा खिस किसून घेऊया। तर या पाण्यामध्येच हा खिस किसून घ्यायचा आहे, जेणेकरून किसलेला खिस काळा पडणार नाही। इथे आपले बटाटे किसून झालेले आहेत। किसलेला खिस वाफवण्यासाठी एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, अगदी थोडंसंच घालून घ्यायचं। खिस वाफवण्यासाठी खिसाच्या दुप्पट पाणी घ्यायचं। इथे आपले पाण्याला उकळी आलेली आहे। हा किसलेला खिस याच्यामध्ये टाकून घेऊया। 2 ते 3 मिनिटच हा खिस वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून हा खिस वाफवताना जास्तही वाफवलेला गेला नाही पाहिजे। हा खिस वाफवताना अगदी 50 ते 60% इतकाच वाफवून घ्यायचा आहे। खिस टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। झाकण झाकून 2 ते 3 मिनिटं फक्त वाफवून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून बघायचं तर बघू शकता इथे अगदी व्यवस्थित खिस वाफवलेला आहे। हा खिस आता पाणी निथळून एका परातीमध्ये काढून घेऊया। पाणी निथळून खिस काढून घेतलेला आहे। हा खिस थंड करून घ्यायचा 5 ते 10 मिनिटं। अर्धा किलो साबुदाण्याचे सांडगे बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटा लागणार आहे। तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। 3 बटाट्याचा खिस बनवून हाही उकडून घेतलेला आहे। तर हे उकडून घेतलेले बटाटे आता आपण किसून घेऊया। तर मोठ्याच खिसणीने किसून घ्यायचे आहेत। या किसलेल्या बटाट्यामध्ये टाकायचा आहे 2 चमचे जिरे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत, हे टाकून घ्यायचं। आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्स ही टाकू शकता। या किसलेल्या बटाट्यामध्ये उकडून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा। येथे बघू शकता वाफवून घेतलेला साबुदाणा या खिसामध्ये टाकून घेतलेला आहे। तर साबुदाणा वाफवताना मीठ टाकून घेतलेलं आणि खिस ही वाफवताना मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे अगदी थोडंसं वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। अगदी चिमूटभरच टाकायचं। आता हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। बघू शकता इथे सर्व मिक्स करून सांडग्याचं बॅटर तयार करून झालेलं आहे। सांडगे बनवण्यापूर्वी हे बॅटर चाखून बघायचं। तिखट मीठ वगैरे कमी पडलं असेल तर परत ऍड करू शकता याच्यामध्ये। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर आणखी मिरची बारीक करून टाकू शकता। तर हे सर्व सांडगे तोडण्यापूर्वीच याची काळजी घ्यायची। या सांडग्याच्या बॅटरच्या मी तुम्हाला खास 3 टिप्स सांगणार आहे। तर या बॅटर पासून तुम्ही सांडगे बनवून घेऊ शकता। दुसरा पदार्थ याचे पापड बनवून घेऊ शकता। पॉलिथिन पेपरवरती ठेवून पापड लाटून घेऊ शकता। तिसरा पदार्थ म्हणजे याची चकली ही बनवून घेऊ शकता। तर या बॅटरचे मी सांडगे नुसते बनवून घेणार आहे। तुम्हाला जो पदार्थ आवडत असेल तो पदार्थ तुम्ही बनवून घेऊ शकता। इथे मी सांडगे तोडण्यासाठी मोठ्या पातेल्यावरची एक डिश घेतलेली आहे, याच्यावरती मी सांडगे तोडून घेणार आहे। तर ही डिश तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ताटामध्ये किंवा परातीमध्ये सांडगे तोडून घेऊ शकता। तर या बॅटर मधला थोडासा गोळा तोडून घ्यायचा। तर हे सांडगे तोडताना पाण्याचा हात अजिबात लागत नाही, अगदी सहजपणे हे सांडगे तोडले जातात। सांडग्याला कोणताही आकार नसतो, सांडगे कसेही तोडले तरी चालतात वाकडे तिकडे। तर आता आपण सांडगे तोडून घेऊया। अगदी लांब असा गोळा बनवून घ्यायचा आणि तोडून घ्यायचे। हे सांडगे तोडताना छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तोडून घेऊ शकता। तर इथे मी मीडियम आकारमध्ये सांडगे तोडून घेतलेले आहेत। याच प्रकारे आता आपण सर्व सांडगे तोडून घेऊया।
तर बघू शकता इथे सांडगे तोडून होत आलेले आहेत। शाबूचं बॅटर जर कोरडं पडलं असेल तर पाण्याचा हात घेऊन सांडगे तोडून घ्यावेत। इथे आपले सांडगे तोडून झालेले आहेत। तर हे सांडगे तुम्ही उपवासाला तळून खाऊ शकता किंवा उपवास नसतानाही खाऊ शकता। येथे बघू शकता फूड कलर मिक्स करून मी रंगीबेरंगी सांडगे तोडून घेतलेले आहेत। हे तोडलेले सांडगे 1 ते 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे। बघू शकता इथे शाबू आणि बटाटा वाफवून बनवलेले सांडगे इथे आपले तयार झालेले आहेत। तर हे सांडगे मी 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहेत। अगदी छान वाळलेले आहेत आणि दिसायलाही अप्रतिम झालेले आहेत। बारीक शाबूच्या सांडग्याच्या मी तुम्हाला 2 टिप्स देणार आहे। टिप नंबर 1, बारीक शाबूचे सांडगे करायला ही रेसिपी अगदी सोपी आहे। टिप नंबर 2, हे सांडगे अगदी संपेपर्यंत 1 ते 2 वर्ष छान टिकून राहतात। याच्यातलं काही सांडगे मी तळून दाखवणार आहे। सांडगे तळण्यासाठी पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर सांडगे तळण्याच्या मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे, त्यात आपण बघूया। टिप नंबर 1, बारीक शाबूचे सांडगे कमी तेलामध्ये तळून घेऊ शकतो आणि ते छान फुलतात। टिप नंबर 2, मोठ्या शाबूच्या तुलनेत बारीक शाबूचे सांडगे पटकन तळले जातात। टिप नंबर 3, बारीक शाबूचे सांडगे चौफट फुलले जातात व तळून ते हलके फुलके होतात आणि सांडगे भरपूर असे क्रिस्पी होतात। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आता सांडगे टाकून तळून घेऊया। तर सांडगे तळताना तेल एकदम कडकडीत करून घ्यायचा। कडकडीत तेलामध्ये सांडगे छान फुलले जातात। बघू शकता चौपट सांडगे तेलामध्ये फुललेले आहेत। तळलेले हे सांडगे एका बाउल मध्ये काढून घ्यायचे। सांडगे तेलामध्ये फुलल्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा। जर हाय फ्लेम वरती गॅस ठेवला तर सांडगे लालसर होतात। सांडगे फुलल्यानंतर पटकन गॅस स्लो करायचा आणि पटकन सांडगे तेलातून बाहेर काढून घ्यायचे। बघू शकता इथे बारीक शाबूचे आणि बटाट्याचे वाफवून बनवलेले सांडगे इथे आपले तयार झालेले आहेत। तर तळल्यानंतरच्या मी तुम्हाला 2 टिप्स देणार आहे। बारीक शाबूचे सांडगे हे खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत व दातांनाही अजिबात चिकटत नाहीत। सांडगे तळल्यानंतरच्या तुम्हाला मी 2 खास टिप्स देणार आहे। तर बारीक शाबूचे सांडगे खाताना दाताला व टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत व चवीला हे सांडगे अप्रतिम लागतात। तळलेल्या सांडग्यापैकी मी याच्यातला एक सांडगा तुम्हाला कुस्करून दाखवणार आहे। अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा झालेला आहे। तर बघू शकता इथे आपले हे सांडगे चौपट फुललेले आहेत। तर कुस्करून दाखवणार आहे मी। बघू शकता अगदी क्रिस्पी असे मस्त झालेले आहेत। बारीक शाबूचे आणि बटाट्याचे वाफवून बनवलेले सांडगे ही माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।